स्वॅपिंग पार्टनरच्या मुद्द्यावरती एकाने प्रश्न केला की आपली भारतीय लोक तेवढी फॉरवर्ड होणार नाहीत, कशाच्या बेसवरती आणि कुठल्या विश्वासाने आपण एवढं ठामपणे हे सांगू शकतोय? 50-60 वर्षांपूर्वी बाईच्या डोक्यावरील पदर खाली पडत नव्हता. आज तीच बाई फॅशनच्या नावाखाली वितभर कपड्यामध्ये स्वतःला मिरवते. पुरुषांच्या नजरेने कधी भुई सोडली नव्हती. आज तोच पुरुष येण्या जाणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या प्रायव्हेट पार्टवरती उघडपणे कमेंट करून तोंड सुख घेतो. त्या समोरून येणाऱ्या बिचारीला स्वतःची केस सावरण्यापेक्षा स्वतःची ओढणी सांभाळावी लागते. पर स्त्री माते समान असं आमचं छत्रपती शिवाजी महाराज सांगत होते. पण आज पर स्त्री तर सोडाच, बापाला मुलगी समजेना, भावाला बहीण कळेना, दिराला वहिनी कळेना, चुलत्याला पुतणी कळेना. स्वतःला मॉडर्न समजणाऱ्यांनी भारतीय संस्कृतीला फॉरेन कल्चर करण्याचा जणू विडाच उचलला आहे. फॉरेन कंट्रीमध्ये असणारी स्वॅपिंग पार्टनर नावाची कन्सेप्ट हीच लोक भारतात आणू पाहत आहेत. आता बऱ्याच जणांना स्वॅपिंग पार्टनर नावाची कन्सेप्टच माहित नाहीये. तर दोन अतिशय जवळचे मित्र आठवड्यातील 6 दिवस आपापल्या पार्टनर सोबत त्यांनी राहायचं आणि चेंज म्हणून आपापल्या पार्टनरला आठवड्यातील 1 दिवस दुसऱ्याकडे पाठवायचं. हे फॅड हळूहळू आपल्याकडे येत चाललं आहे. आता तुम्हाला असंही वाटेल की हा काही नवीन प्रकार आहे, तर ही कीड भारतात हळूहळू आपले पाय पसरत आहे आणि तुमची आमची जबाबदारी बनते की यावरती वेळीच आळा घालणं. मित्रांनो, खूप तळमळीने सांगतोय, येणारा काळ हा तुमच्या आमच्या कल्पने पलीकडला असणार आहे. त्यामुळे आपण वेळीच सुधरूया आणि आपल्या सुंदर अशा भारतीय संस्कृतीचं रक्षण करूया.